माहूर किनवट या महामार्गाच्या विशेष प्रकल्प कामासाठी दत्त चौक टी पॉइंट ते बस स्थानकापर्यंत रस्त्याच्या मध्यभागातून उर्वरित रस्त्यावर सुमारे 4 फूट खोदकाम करण्यात आले। त्यानंतर नगरपंचायतीच्या नळ योजनेच्या पाईपलाईनचा प्रश्न आडवा आल्याने 8 महिन्यापासून हे काम बंद आहे। त्यामुळे रस्त्यालगत असलेल्या दुकानांकडे ग्राहकांना येण्यास अडथळा निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांचा व्यवसाय पूर्णतः ठप्प झाल्याने रखडलेले काम तातडीने पूर्ण करा अशा मागचे निवेदन व्यापाऱ्यांनी 6 डिसेंबर रोजी तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे। राज्य महामार्गाचे परिवर्तन राष्ट्रीय महामार्गात करून ECP NH योजनेअंतर्गत कोठारी धनोडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 असे नामकरण करून 90 किलोमीटर एवढ्या अंतरावरील महामार्गाचे 15 मे 2021 रोजी काम सुरू झाले। परंतु 18 महिन्यात पूर्ण होणारे काम 2 वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटूनही पूर्ण झाले नाही। सध्या माहूर शहरात रस्त्यासाठी खोदकाम केल्याने ये-जा करणाऱ्यांना एकच मार्ग असल्याने व जागोजागी वाहने अस्ताव्यस्त उभी केल्याने रहदारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। रहदारी सुरळीत करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याने काही किरकोळ अपघात घडले असून कधीही मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। फार मोठ्या काळासाठी काम खोळंबल्याने व्यापारी, भाविक, पादचारी व शहरातील नागरिक कमालीचे हैराण आहे। दिलेल्या निवेदनावर पवन कोंडे, RJ सूर्यवंशी, बाळू चिलेकर, वासुदेव भारती, प्रमोद पिल्लेवार, प्रवीण झामरे, बालाजी राठोड, नितीन चव्हाण, अशोक कोंडे, यशवंत वाघमारे, गजानन मार्शिटवार, साई नारलावार व संतोष राऊत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। माहूर नगर पंचायतच्या नळ योजनेच्या पाईपलाईनचा प्रश्न निकाली काढण्यासाठी अंदाजपत्रक बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती महामार्गाचे विशेष प्रकल्प कार्यकारी अभियंता संजय साहुत्रे यांनी दिली। संबंधितांशी पत्रव्यवहार करून रस्त्याचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यात येईल अशी ग्वाही तहसीलदार राकेश गिड्डे यांनी दिली आहे। काय वाटते हे रोडचं काम बंद असल्याने? कोरोनामुळे जवळपास 2 वर्ष झालं बंद आहे। बंद असल्यामुळे प्रॉब्लेम काय, आपण या घरात आपली पहिलेच परिस्थिती धंद्याची पहिलेच हे झालेलं, काही धंदे घेतलेच राहतो। त्याच्यानंतर हे खोदून ठेवल्यामुळे येणारा जे कस्टमर आहे कोणी आता माझ्याकडे येणारे पासपोर्ट काढायला कोणी येत आहे तर हे रोड करूनच येत नाही। त्याच्यानंतर म्हातारे माणसं ते येणं अशक्य झालेलं आहे। तुमच्या दुकानाकडे येताच येत नाही ग्राहकांना। त्याच्यामुळे एक म्हणजे पहिले कम्प्युटर मोडला आहे, परत आता हे याच्यामुळे जास्तीचं कम्प्युटर मोडलं आहे। आता मी नेमकं थोडक्यात सांगायचं मी पहिले जे होतं कोरोना त्याच टाईपचं काम झालेलं आहे आणि माझ्यावर म्हणजे कुटुंबाचा मेन जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे कुटुंबाचा मेन माणूस असल्यामुळं सगळं माझ्यावर आहे। आता हे म्हणजे काय म्हणते की थोडक्यात आता याचे उपासमारीची वेळ आलेली आहे। लवकरात लवकर जे कोणी म्हणजे काम घेतलेलं आहे आपल्याला काय वाटते? 8 महिन्यापासून जवळपास 8 ते 10 महिने झाली रस्ता बंद आहे पूर्णपणे। त्यामध्ये गेला पूर्ण लॉकडाऊन, नंतर झालेली आर्थिक मंदी, पाहता आणखी कंडिशन काहीच नाही मार्केटची। त्याच्यामध्ये या 8 महिन्यापासून रस्ता बंद केलेला आहे पूर्णपणे। आम्ही पूर्णपणे ठप्प झालेली आमचा व्यवसाय। काय म्हटलं तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे, आता बघू तिने काय कार्यवाही करतील वगैरे, आम्ही वाट पाहतो। आपल्या दुकानावर काय असर झाला याचा? दुकानावर म्हणलं तर येणारे जे भाविक भक्त आहे, त्यानंतर म्हातारे लोक आहे, त्यांच्या ते हे गिट्टी असल्यामुळे त्यांना चालता येत नाही। काही काही जण पडलेले आहे तिथं। अपघात झाले का? अपघात झाले या रोडवर? अपघात पण झालेला आहे, छोटे मोठे आणि याचे निवेदन भरपूर दिलेलं आहे, पण कारवाई अजूनपर्यंत झालेली नाही। आता हे एकेरी वाहतूक आहे, रहदारी खूप अधिक आहे, तर या याच्यात काही ॲक्सिडेंट वगैरे झाल्याचे असं ऐकण्यात काय वाटतं आपल्याला? छोटं मोठं ॲक्सिडेंट भरपूर झालेले आहे, यावरती कोणतीही कारवाई होत नाही। रहदारी व्यवस्थित करण्यासाठी कोणी येते का इकडं? कोणी येत नाही, कोणी येत नाही, काही येत नाही, कोणी येत कोणी लक्ष घेतलं नाही। तिथं स्टेट बँकेजवळ एवढी गर्दी राहते, त्यांच्या गाड्या उभ्या राहते, कोणी लक्ष देते का तिथं? कोणीच नाही, नगरपंचायत नाही, गव्हर्नमेंटचा नाही, इथं गर्दी एवढी होते गाड्यांची की वाहतुकीला चान्स पण नसतो। संजय घोगरे, अनवर खिच्चीसह पवन कोंडे, विदर्भ न्यूज माहूर।